चला प्रेझेंट ये. झाली सगळ्यांची प्रेझेंट झाली. येस. आता थोडंसं रिव्हिजन वजा क्वेश्चन विचारते. हां, आपला चॅप्टर चालू आहे ह्युमन बॉडी आणि ऑर्गन सिस्टम. तर लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला रेस्पिरेटरी सिस्टीम सांगितली होती आणि ब्लड सर्क्युलेशन म्हणजेच थोडक्यात सर्क्युलेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये मी तुम्हाला 2-3 स्टेप्स शिकवल्या होत्या. हां, तर कोणत्या स्टेप्स आहेत त्या मला तुम्ही सांगायच्या आहेत. काय हे बघा जरा. रेस्पिरेटरी सिस्टम इज कॅरीड आऊट थ्रू डॅश डॅश स्टेप्स. तर कोणत्या स्टेप्स आहेत त्या मला आता चॅटबॉक्समध्ये टाईप करून द्यायचं आहे. चला, पुस्तकं उघडू नका. पहिलं बघा काय काय येतं आहे. नाही, रेस्पिरेटरी सिस्टीम तो झाला. रेस्पिरेटरी ऑर्गन होईल फार तर तुमचा, म्हणजे इनहेल करायला. ऑर्गन पण नाही होऊ शकत ते. बोला. रेस्पिरेटरी सिस्टीम बघा किती वाजता तुम्ही. नो नो न लेसन रीड केला का. नाही. बघा, रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये मी तुम्हाला एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि इंटरनल रेस्पिरेशन घेतलं होतं. हां, आणि त्याच्यामध्ये इन्हेलेशन आणि एक्झलेशन हे तुमचं मेन होतं. आणि त्याच्यानंतर इंटरनल आणि त्याच्यानंतर सेल्युलर रेस्पिरेशन असे 3 स्टेप्स मी तुम्हाला सांगितल्या होत्या. हां, आणि लंग्स हे तुमचं रेस्पिरेटरी ऑर्गन झालं. कळतं आहे. हां, आणि पूर्ण मी तुम्हाला एक अख्खी सगळी सिस्टीम सांगितली होती पिक्चरमध्ये. थोडंसं स्टडी करत चला. हे तुम्हाला कमीत कमी आपण आता लेक्चरला बसतो आहे की नाही, तर थोडंसं रिव्हिजन वजा लास्ट लेक्चरचं काहीतरी घेतलं जाणार. तर तेवढं तरी एक नजरमध्ये तुम्ही जरासं बघून ठेवत चला. कळतं आहे. मी तुम्हाला परत एकदा नुसतं काय क्वेश्चन विचारला होता तो सांगते बघा. हां, हे बघा. एक्सटर्नल रेस्पिरेशन त्याच्यामध्ये आहे तुमचं एकतर इन्स्पायरेशन किंवा इन्हेलेशन म्हणायचं. दुसरं आहे एक्झलेशन. तिसरं आहे इंटरनल रेस्पिरेशन. आणि त्याच्यानंतर आहे सेल्युलर रेस्पिरेशन. आणि त्याच्यानंतर आहे रेस्पिरेटरी सिस्टीम स्ट्रक्चर अँड फंक्शन. मग स्ट्रक्चर अँड फंक्शनमध्ये जेव्हा तुम्हाला रेस्पिरेटरी सिस्टीम विचारली जाईल की नाही, तेव्हा तुम्हाला त्या स्ट्रक्चरमध्ये कोणकोणते पार्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, म्हणजे स्टार्ट फ्रॉम नोज आणि एंड फ्रॉम लंग्स, हे तुम्हाला तिथे सांगायचं आहे. मग त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आहे क्वेश्चन काय आहे आणि आपण आन्सर काय देतो आहे. हां, नाहीतर मग असंच तुम्हाला एक्झाममध्ये पण तुम्हालाच वाटतं की आम्ही करेक्ट आन्सर लिहून आलो, पण मग तिकडे सगळं चुकीचं आलेलं असतं. कळतं आहे. त्यामुळे थोडंसं एक क्वेश्चन नीट समजून घ्यायचा आणि मग आन्सर द्यायचं. आणि नेक्स्ट आहे आपलं सर्क्युलेटरी सिस्टीम. आता सर्क्युलेटरी सिस्टीम म्हटल्यानंतर कंप्लीट आपला हार्टशी रिलेटेड झालं. आणि हार्टचं पण मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं होतं की लेफ्ट साईड आणि राईट साईड. त्याच्यामध्ये पण राईट साईड आहे त्याला ॲट्रियम म्हणायचं, लेफ्ट आहे त्याला वेंट्रिकल्स म्हणायचं. आणि त्याच्यामध्येही तुम्हाला अजून डीपली त्यांनी 2 पार्ट दाखवले होते की रेड आहेत त्या तुमच्या सगळ्या आर्टरीज असतात. बघा, त्यांनी नावं पण दिलेली आहेत आणि त्यांचं फंक्शन पण दिलेलं आहे तुम्हाला की रेड आहेत त्याच्या टॉपला नाव दिलं आहे बघा, आर्टेरी, म्हणजेच ते प्युअर ब्लड कॅरी करत असतात. आणि ब्ल्यू आहेत त्यांना वेन्स म्हटल्यात, म्हणजेच त्या बॉडीकडून ब्लड कलेक्ट करत असतात, विच इन्क्लूड CO2. आता त्याच्यामध्ये पण ज्यांच्याकडे हार्टकडनं जात असतात त्या आर्टरीज असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा तुमचा जो इंटरनल पोर्शन दाखवला आहे बघा, त्याच्यामध्ये हे सगळे जे पडदे आहेत ज्याला वॉल्व्ज म्हटलं जातं ते त्याच्यामध्ये ॲब्सेंट असतात. का तर फोर्सनी येत असतं. पण इकडे मात्र जेव्हा हा बॉडीकडनं कॅरी केलं जातं तेव्हा त्याच्यावर काही प्रेशर नसतो, त्यामुळे त्याला ते वॉल्व्ज वगैरे असतात. कळतं आहे. शिवाय त्याच्यामध्ये मी अजून एक डिफरन्स तुम्हाला सांगितला होता की त्याचं जे इंटरनल वॉल्स असतात की नाही, त्या आर्टरीच्या बघा थिक आहेत आणि वेनच्या थिन आहेत. एक जे तुम्हाला सांगितलं जातं ते थोडंसं एक आन्सर इन 1 सेंटेन्ससाठी तुम्हाला विचारलं जातं. आता आर्टरी आणि वेन्स यांच्याशी रिलेटेड ते जर
कॅरी करायचं आहे, तर आर्टरी आणि वेन्स फक्त हार्टपर्यंतच असतात. मग बाकीचं पुढे कॅरी कसं केलं जात असतं किंवा ईच अँड एव्हरी सेलपर्यंत कसं पोचवलं जातं, तर तिथे ते एक नेटवर्क आहे आणि ते आहे तुमचं कॅपिलरीजचं. कळतं आहे? मग त्या कॅपिलरीज कशा एकमेकांशी कनेक्टेड आहेत बघा, आणि कशाप्रकारे आर्टरीकडनं ब्लड कॅरी करतात आणि कशाप्रकारे बॉडीकडनं पण त्या कॅरी करत असतात. कळतं आहे? आणि हे असं तुमचं जे कॅपिलरीचं नेटवर्क आहे ते सगळ्या अख्ख्या बॉडीपर्यंत आहे. म्हणजे तुमच्या हातावर बघितलं तुम्ही, डोळ्याच्या पापणीवर तुम्हाला जिथे जिथे नाजूक पोर्शन आहे ना, तिथे तुम्हाला हे सगळं दिसत असतं. पण जिथे जिथे आपली स्किन अशी टफ आहे, रफ आहे, तिथे तुम्हाला ते दिसत नाही. कळतं आहे? आता हे कॅपिलरीज काय आहे ते सांगितलं आहे बघा इथे. आर्टरीज ग्रॅज्युअली ब्रँच out with the decrease in their diameter as they spread in the body and finally form the fine hair like vessels called as the capillary. म्हणजेच या सुद्धा तुमच्या वेसल्स आहेत, पण त्या इतक्या छोट्या असतात, म्हणजे अगदी लख्ख गोरा कोण असेल ना, तर त्याच्या सगळ्या त्या हे वेन्स पण दिसतात आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, ह्या कॅपिलरीज पण दिसत असतात. मोस्टली आपल्या डोळ्यामध्ये बघितलं तर तुम्हाला दिसतात बघा. कधीतरी स्वतःलाच असं निरीक्षण करून बघा, तुम्हाला सगळ्या कॅपिलरीज दिसत आहेत. वॉल्स ऑफ द कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन. खूपच त्या मुळात कॅपिलरीज इतक्या स्मॉल आहेत की त्यांच्या वॉल्स कशा असणार आहेत, थिन असणार आहेत, खूपच नाजूक असणार आहेत. अँड मेड अप ऑफ अ सिंगल लेअर ऑफ द सेल. ड्यू टू धिस एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन कॅपिलरीज अँड द सेल बिकम इझी. आणि इतक्या थिन असल्यामुळे त्यांच्यामध्ये देवाणघेवाण, एक्सचेंज ऑफ मटेरियल जे आहे की नाही, मटेरियल म्हणजे काय, ब्लडच असणार आहे, तर ते इझिली होऊ शकतं. ड्युरिंग द एक्सचेंज द ऑक्सिजन, न्यूट्रियंट्स, हार्मोन्स, विटॅमिन्स एक्सेट्रा आर सेंट टुवर्ड्स द सेल्स अँड वेस्ट मटेरियल ऑफ द सेल मूव इन टू द ब्लड. काय काय सांगितलं आहे बघा. हा एक्सचेंज कोणाचं होतं आहे, तर अगदी ब्लडमार्फतच होत असतं मुलांना. पण कोणाचं होतं आहे, तर पहिलं म्हणजे ऑक्सिजन, न्यूट्रियंट्स, हार्मोन्स, विटॅमिन्स, सगळ्याच्या सगळं यांचं काय होत असतं, देवाणघेवाण होत असते. Capillaries unite together to form the vessels of more diameter called as the veins. Of course, जेव्हा त्या कॅपिलरीज, आता इथेच दाखवते बघा, सगळ्या कॅपिलरीज जेव्हा तुम्ही राईट साईडला बघता त्या कनेक्टेड होतात, तेव्हा एका ब्रँचमध्ये त्या जात आहेत आणि ती ब्रँच म्हणजे तुमची वेन असते. अगदी नळाचं कनेक्शन अगदी साधं सोपं सांगते बघा. घरापर्यंत मोठी पाईपलाईन असते आणि घरामधनं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जेव्हा पोचवायचं असतं तेव्हा त्या पाईपलाईन छोटी केली जाते की नाही. जर तुमचं निरीक्षण असेल तर हे तुम्हाला नक्की कळेल. मग सेम तसंच आहे की जिथे फोर्स जास्त आहे तिथे वेन्स असतात, जिथे फोर्स कमी आहे तिथे तुमच्या कॅपिलरीज असतात. पुढे बघा. कॉल्ड ॲज द वेन्स, कॅपिलरी नेटवर्क इज प्रेझेंट इन ईच ऑर्गन. प्रत्येक ऑर्गनपर्यंत कॅपिलरीचं नेटवर्क असतं. ब्लड सर्क्युलेशन थ्रू द हार्ट, फंक्शनिंग ऑफ द हार्ट. म्हणजेच हे सगळं जे ब्लड सर्क्युलेशन आपलं होतं आहे ते कोणा थ्रू होत असतं, तर मेन आपलं पंपिंग करणारं जे आहे ते हार्ट आहे. जे आपण बऱ्याच वेळेला बघा, तुम्ही आजारी पडल्यावर तुमचं हाताला तो हे ब्लड प्रेशर काउंट करायचा बँड लावला जातो की नाही, मग तो काय करतो आहे, ब्लड प्रेशर काउंट करतं. मग ते ब्लड प्रेशर कोणाचं असतं, तर ते तुमच्या हार्टमध्ये जे ब्लड वाहत असतं की नाही, ते फोर्सने बाहेर पडत असतं, त्याचं ब्लड प्रेशर म्हणजेच तुमचं स्वतःचं बॉडीचं ब्लड प्रेशर असतं. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा. प्रोसेस ऑफ द पंपिंग ऑफ द ब्लड टुगेदर टुवर्ड्स वेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी अँड ब्रिंगिंग इट बॅक टुवर्ड्स द हार्ट इज कॉल्ड ॲज द ब्लड सर्क्युलेशन. एक मार्कासाठी तुम्हाला डेफिनेशन विचारली जाते, व्हॉट इज मीन बाय ब्लड सर्क्युलेशन, किंवा एक्सप्लेन ब्लड सर्क्युलेशन, किंवा डिफाईन द ब्लड सर्क्युलेशन प्रोसेस. मग काय सांगितलं आहे, पंपिंग ऑफ ब्लड. काय करायचं आहे, ब्लड पंप करायचं आहे, म्हणजे कॅरी करायचं आहे, घेऊन यायचं आहे. कुठून, टुवर्ड्स वेरियस पार्ट ऑफ द बॉडी. कुठून घ्यायचं, हार्टकडनं ते येतं आणि ते कुठे पास केलं जातं, तर ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ द बॉडी तिथपर्यंत जातं. आणि बॉडीमध्ये जेव्हा त्यातनं ऑक्सिजन सेलपर्यंत पोचवला जातो आणि ते रिटर्न येतं, तेव्हा त्याला म्हणायचं ब्रिंगिंग इट बॅक टुवर्ड्स द हार्ट इज कॉल्ड ॲज द
सर्क्युलेशन. म्हणजे थोडक्यात काय, इन शॉर्ट मी तुम्हाला सांगते की हार्टकडून ब्लड पास होतं बॉडी ऑर्गनपर्यंत आणि बॉडी ऑर्गनकडनं पुन्हा ते रिकलेक्ट होतं आणि ते पुन्हा हार्टमध्ये जमा होतं. ही जी कंटिन्युअस प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणणार, दॅट प्रोसेस इज नोन ॲज द ब्लड सर्क्युलेशन. क्लिअर सगळ्यांना? So as to maintain the continuity in the circulation, heart alternately contracts and relax. आता तुमचा हाताचा हे बघा, तुम्ही पंजा उघडझाप करा, असा स्वतःच करून बघा. मग एकदम मोठा उघडायचा, त्याला म्हणायचं रिलॅक्स, आणि मूठ घट्ट करायची, त्याला म्हणायचं कॉन्ट्रॅक्ट्स. मग ही जी प्रोसेस आहे ना तुमची, ही सेम प्रोसेस तुमची हार्टमध्ये चालते. आणि हार्टमध्ये चालत असताना हे सगळं जेव्हा तुमचं होतं तेव्हा त्याच्यामध्ये आकुंचन आणि प्रसरण असं होतं. आता कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ते मिटलं जाते किंवा घट्ट प्रेशर घेतला जातो. मग त्याच वेळेला ते काय करतं माहिती आहे का, ते मोठ्या फोर्सनी ब्लड आऊट करतं आणि बॉडीपर्यंत पाठवतं आणि त्यालाच आपण ब्लड प्रेशर म्हणतो. आणि रिलॅक्स होतं म्हणजे काय होतं, ते पुन्हा थोडंसं म्हणजे थोडक्यात कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं ते रिलॅक्स मोडमध्ये येतं. म्हणजे पुढे नेक्स्ट टाईम त्याच्यामध्ये पुन्हा ब्लड सगळं आलं जातं आणि पुन्हा ते कॉन्ट्रॅक्ट होत असतं. कन्सेंटिव्ह सिंगल कॉन्ट्रॅक्शन इज रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट कॉन्स्टिट्युएंट्स अ सिंगल हार्टबीट. आणि अशा हार्टबीट किती असतात माहिती आहेत तुम्हाला? किती असतात? एका मिनटाला ज्यांचं नॉर्मल ब्रिथिंग आहे की नाही, त्यांचे 72 हार्टबीट्स असतात एका मिनटाला. आणि ते काउंट करायचं म्हणजे हल्ली डायरेक्ट तुमचं ते छोटंसं मशीन आलं आहे करोनापासून. आता आपल्याला सगळ्यांना तो ऑक्सिमीटर माहिती झाला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हार्टबीट पण समजतात आणि तुमची ऑक्सिजन लेवल पण समजते. पण पूर्वी डॉक्टर लोक स्टेटेस्कोप लावायचे छातीला आणि ते स्वतः हार्टबीट मोजायचे. आणि कधीतरी अजूनही बरेचसे डॉक्टर तुमचा हात हातात पकडतात बघा, हां, आणि तेव्हा ते एका ठराविक पोझिशनमध्ये म्हणजे रिस्टच्या इथे पकडतात आणि जर असं दाबून ठेवतात की लगेच तुम्ही पण आता हा प्रयोग आत्ता जस्ट केलात ना तरी तुम्हाला जाणवेल बघा. तुमचा कोणताही लेफ्ट हँड घ्या, राईट हँड घ्या, त्या रिस्टच्या जिथे तुमचा तळहात संपतोय तिथेच थोडंसं तुम्ही राईट साईडला दाबून बघितलं तर तुम्हाला एक वेन असते तुमची, आणि ती तुम्ही दाबलीत की तुम्हाला त्याचे जे ठोके म्हणतो ना आपण ते जाणवतात आणि त्यालाच हार्टबीट म्हणतात. आणि असे तुमचे एका मिनटाला 72 हार्टबीट्स असतात. कळते? पुढे बघा. आता हे सगळी प्रोसिजर तुम्ही जेव्हा हॉस्पिटलला जाता तेव्हा तुमच्याकडे त्या सगळ्या नर्स करत असतात, पण तुम्हाला त्यातनं नक्की काय होतं आहे किंवा काय केलं जातं हे कळत नसतं. त्यामुळे तुम्हाला त्यातनं विशेष गोष्टी समजत नाही. पण आता जर असं तुम्ही हे शिकताय की नाही, तेव्हा थोडंसं नेक्स्ट टाईम कधी डॉक्टरकडे जायची वेळ आली आणि त्यांनी जर असं काहीतरी तुमच्याला मोजायचं ठरवलं तर लगेच तुम्ही बघायचं आणि लगेच क्वेश्चन पण त्यांना विचारायचा की किती आहे. कळते? म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर किती आहे ते पण तुम्हाला ते सांगतील. आता आज आपण ते सगळं अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, डिटेल स्टडी करणार आहोत त्याचा. बघा, त्या पल्स रेट कसा मोजला जातो ते थिंक अबाउट इटमध्ये दाखवलं बघा. फाइंड कोरिलेशन बिटवीन द हार्टबीट्स अँड द पल्सेस फेल्ट ॲट द रिस्ट. म्हणजेच मी सांगितलं तसं रिस्टला तुम्ही प्रत्येकाने जर चेक केलं तर तुम्हाला तिथे फील होईल. We can feel the pulse behind the ear and near the heel of the foot. How these pulses occurs. अगदीच आता सध्या नका बघू कारण मी आता शिकवते, पण तुम्ही दोन्ही ठिकाणी बघायचं आहे. कानाच्या पाठीमागे आपल्या कंटिन्युअस असं एक शीर उडत असते बघा, आणि आपल्या पायाची जी आपण टाच म्हणतो की नाही त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक कंटिन्युअस शीर उडताना दिसत असते बघा. तर हे सगळं ऑब्झर्वेशन तुमचं असायला पाहिजे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की म्हणजे हार्टपासून जे निघालेलं ब्लड आहे ते तुम्हाला कुठे कुठे जाणवतं आहे. व्हॉट फ्लोज आउट वेन वी हॅव ॲन इंजुरी. बघा, अगदी साधा सोपा प्रश्न विचारला आहे. तुम्हाला जर असं खरचटलं मुलांना, जस्ट कुठेतरी घासलं तर जस्ट म्हणजे थोडंसं ब्लड येतं, आणि सुरीनी चाकूनी कधीतरी वेळीने कट झाला मोठा तर खूप असं ब्लड वाहतं की नाही. म्हणजेच जस्ट जेव्हा खरचटतं तेव्हा फक्त तुमची स्किन फाटलेली असते. स्किन फाटली म्हणजे तिथले सेल फाटतात, सेल तुमचे थोडेसे डॅमेज होतात, त्यामुळे थोडंसं रक्त येतं आणि लगेच ते क्लॉट होतं, थांबतं. पण जर का तुमचं जोरात कापलं तर तुम्हाला दाबून ठेवावं लागतं, त्याशिवाय ते थांबत नाही आहे. कळतं आहे? हां, म्हणजेच याच्यामध्ये तुमच्या खूपशा कॅपिलरीज असतात त्या कट झालेल्या असतात. आणि कधीतरीच तुम्ही अगदीच म्हणाल की खूप मोठा कुठेतरी काहीतरी असा आघात झाला आहे, तेव्हा तुमचं जर एखादी वेन कट झाली तर मात्र ते ब्लड जे तुमचं
फ्लो आहे तो नॉनस्टॉप होत असतो. समजते? मग हे का होतं? तर त्याच्या जेवढा तुमचा ब्लड प्रेशर आहे तेवढा तो तुमचा त्या कॅपिलरी असेल तर त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर कमी असतो, वेन असेल तर त्याच्यामध्ये जास्त असतो, आर्टरी असेल तर त्याच्यामध्ये अजून जास्त असतो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की आर्टरीज असतात त्या नेहमी आपल्या इंटरनल सगळ्या आतल्या भागामध्ये असतात. आणि तुम्हाला ह्या वरून हातावर वगैरे दिसत आहेत ना, त्यांना वेन्स म्हणायचं. आणि बाकीच्या छोट्या छोट्या दिसत आहेत त्या तर सगळीकडे कॅपिलरीचं जाळंच असतं. कधी तुम्ही हे बघितलं असेल, पिंपळाचं पान वगैरे कसं असतं मुलांना सुकलेलं, त्याच्यामध्ये नेटवर्क दिसतो ना तुम्हाला, सेम आपल्या बॉडीमध्ये त्या कॅपिलरीचं नेटवर्क असतं. कळते? पुढे बघा. आता ब्लड तुम्हाला सगळ्यांना फक्त एवढंच माहिती असणार आहे की ब्लड म्हणजे असं आपलं रेडिश कलरचं एक लिक्विड आहे की जे अख्ख्या बॉडीमध्ये फ्लो होत असतं. आणि तुम्हाला फक्त तेवढंच माहिती आहे की त्याला लाल कलर आलेला असतो. पण त्याच्यामध्ये काय काय मटेरियल आहे, म्हणजे नुसतं तुम्ही म्हणता ते ब्लड, पण त्याच्यामध्ये किती घटक आहेत हे आज तुम्हाला कळणार आहे. बघा, ब्लड इज अ रेड कलर फ्लुइड मटेरियल. काय आहे? एक लिक्विड आहे ते बॉडीमधलं ज्याचा कलर लाल आहे. इट इज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, म्हणजेच काय आहे? कनेक्टिव्ह टिश्यूनी बनलेलं आहे. द ऑक्सिजनेटेड ब्लड इज डीप रेड कलर, म्हणजेच त्यासाठीच तर तुम्हाला त्या आर्टरीज आहेत त्या रेड दाखवत आहेत ना, आणि वेन्स आहेत त्या तुम्हाला ब्ल्यू दाखवत आहेत. का? ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजेच आपण इन शॉर्ट म्हणतो त्याला प्युअर ब्लड, की जे तुमचं रेड असतं, सॉल्टी इन टेस्ट. आणि अगदीच कधीतरी म्हणजे नाही आपण पण कापलं बिपलं की आपण पटकन तोंडात बोट घालतो की नाही. हां, मग जर जास्त रक्त आलं असेल तर आपल्याला टेस्ट पण जाणवते की नाही. म्हणजे घामा इतकी खारट नाही आहे, पण नक्कीच थोडंसं ते काय आहे? सॉल्टी आहे. आणि सॉल्टी आहे म्हणजेच त्याचा pH आहे. बघा मुलांना, आता हे तुम्हाला pH किती समजतं माहिती नाही. आपल्याकडे pH म्हणजे काय असतं? 0 to 14पर्यंत नंबर्स असतात. आणि 1 to 6पर्यंत तुमचं ॲसिड असतं. 7 हे न्यूट्रलाइज असतं. आणि 8पासून 14पर्यंत तुमचं बेसिक असतं. आणि आता इथे तुम्हाला जो pH दिला आहे तो 7.4 दिला आहे. लक्षात ठेवायचा, तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये हे विचारतात. आपला ब्लडचा जो pH आहे तो किती आहे? 7.4. ब्लड इज कंपोज्ड ऑफ मेनली 2 कंपाऊंड्स. आता 2 कोणते आहेत? तर पहिला म्हणजे एक आहे प्लाझ्मा आणि दुसरा आहे तो ब्लड सेल्स. बघा, म्हणजे हे 2 त्याचे मेन आहेत. मग आता हा प्लाझ्मा कसा असतो बघा. प्लाझ्मा इज पेल येलो, क्लिअर अँड स्लाइटली अल्कलाइन. म्हणजेच ॲसिडपर्यंत मी तुम्हाला सांगितलं 6 pH असेलपर्यंत तो ॲसिड असतो. 7 हा न्यूट्रल असतो. आणि अबव 7 गेलात तुम्ही की ते अल्कलाइन असतं, म्हणजेच बेसिक असतं. आणि ऑफकोर्स आपलं ब्लडचा जो pH आहे तो 7.4 आहे. दॅट मीन्स ब्लड इज स्लाइटली अल्कलाइन. आणि मग हा अल्कलाइन कोणामुळे झाला? तर तुमचा जो ब्लडमधला मेन घटक आहे की नाही, त्याला प्लाझ्मा म्हणतात. आणि तो प्लाझ्मा तुमचा अल्कलाइन आहे, म्हणून ब्लडचं तुमचा pH किती आहे? 7.4. आता त्याच्यामध्ये काय काय आहे बघा. त्या प्लाझ्मामध्ये 90 to 92% वॉटर आहे, 6 to 8% प्रोटीन्स आहेत, आणि 1 to 2% इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आहेत अँड अदर कंपोनंट्स आहेत. म्हणजे विचार करा की आपल्या ब्लडमध्ये 90% जवळजवळ पाणीच आहे. 6 ते 8पर्यंत प्रोटीन्स असणार आहेत आणि 1% तुमचा सॉल्ट असणार आहे. कळते? अँड अदर कंपोनंट्स बी. त्याच्यानंतर अल्ब्युमिन. आता हे झालं तुमचं प्लाझ्मासाठीचं. आता बीमध्ये काय सांगितलं त्यांना? अल्ब्युमिन काय सांगितले? डिस्ट्रीब्युट्स द वॉटर ऑल ओव्हर द बॉडी. म्हणजेच हा ब्लड तुमचा जो फ्लो आहे किंवा तो वाहून न्यायचं काम आहे, किंवा तो एका जागेवरनं दुसरीकडे ट्रान्सफर होतं की नाही. आता लिक्विड आहे म्हणजे ते फ्लुइड असतं. म्हणजे कुठलंही लिक्विड घ्या तुम्ही, ते काय करतं? प्रवाही असतं. फ्लुइड म्हणजे प्रवाही, ते वाहतं. मग आता ते वाहून न्यायचं काम कोण करत असतं? तर ब्लडमध्ये अल्ब्युमिन नावाचा जो एक घटक आहे तो पूर्ण अख्ख्या बॉडीभर तो आपलं ब्लड फ्लुइड करायचं काम, ट्रान्सफर करायचं काम करत असतो. क्लिअर? पुढे बघा. सी काय सांगितलं तुम्हाला? ग्लोब्युलिन्स. आता हे ग्लोब्युलिन काय आहे? तर आपण जो काही 6 ते 8% आपण प्रोटीन म्हटलं की नाही, त्यातनं ग्लोब्युलिन प्रोटेक्शन म्हणजे थोडक्यात काय आहे ते? प्रोटेक्शन. आता ऑफकोर्स प्रोटेक्शन कशापासून करत असतं? तर सगळ्या तुमचे जे काही म्हणजे
हे त्याला काय म्हणायचं, डिसीज किंवा इन्फेक्शन करणारे जे काही तुमचे बॅक्टेरिया वगैरे असतात की नाही, त्यांच्यापासून सगळ्यांचं प्रोटेक्शन करण्याचं काम ते ग्लोबुलिन करत असतं. डी काय सांगितलेलं आहे पोर्शन बघा, डी तुमचा फायब्रिनोजिन अँड प्रोथ्रॅबिन हेल्प इन द ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. आता फायब्रिनोजिन हे लक्षात ठेवायचे आता दोन्ही वडा, आणि प्रोथ्रॅब्रिन हे दोन आहेत की तुमच्या एक आहे बघा, तुम्ही थोडंसं गंमत म्हणून कधीतरी तुमचं खरचटलं आणि तुम्ही त्या जखमेला जर हातही नाही लावला तरीही तुमचं ब्लड काय होतं आहे, थोडा वेळ येतं आणि थोड्या वेळाने ते थांबतं, स्टॉप होतं आणि ते कडक होऊन जातं बघा. क्लॉटिंग म्हणजे काय होतं, ते गोठलं जातं. मग ही क्लॉटिंगची प्रोसेस कशी होते, तर आपल्या ब्लडमध्ये फायब्रिनोजिन आणि प्रोथ्रॅबिन नावाचे जे दोन घटक आहेत की नाही, ते त्या ब्लडला म्हणजे फ्लुइड मोशन जो अवस्थेमध्ये जो आहे त्याच्यातनं त्याला क्लॉटिंग करण्याची प्रोसेस करतं. पण ते कधी होतं मुलांनो, जेव्हा आपल्या स्किनच्या बाहेर येतो तेव्हा. कळतंय, आतमध्ये शक्यतो आपलं ब्लड कधीही क्लॉट होत नाही शक्यतो. पण कधीतरी नंतर काय अशा त्या म्हणजे वेनमध्ये काय प्रॉब्लेम आले किंवा कुठेतरी असा मार वगैरे लागला आतून, ज्याला आपण काळं पडतं बघा, असं खूप जोरात लागलं आणि आतून काळं पडतं, तेव्हा तिथलं ब्लड मात्र क्लॉट झालेलं असतं. कळतंय का, तर ते स्किन फाटलेली नसते म्हणून ते बाहेर येत नाही, पण मार लागलेला असतो त्यामुळे तिथे ते क्लॉट झालेलं असतं. इनऑर्गॅनिक आयन्स, आता बघा, एक तर पहिली गोष्ट किती घटक आहेत ते पहिले बघा. प्लाझ्मा झाला, अल्बिनिन झाला, ग्लोबुलिन झाला, प्रोथ्रॅब्रिन अँड फायब्रिनोजिन झाला, आणि त्याच्यानंतर पण आपल्याकडे अजून इनऑर्गॅनिक आयन्स आहेत की जे कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे काय करत आहेत, तर कंट्रोल द फंक्शन ऑफ द मसल्स अँड नर्व्स. फार इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे आपल्याला म्हणतात ना, तुम्ही बॅलन्स फूड घेतलं पाहिजे. इवन तुम्हाला माहिती नसेल मुलांनो, आपल्या बॉडीमध्ये जवळजवळ 14 तुमचे मिनरल्स आहेत आणि ते लागत आहेत आपल्याला. म्हणजे ते कुठून मिळतात, तर आपण जे फूड घेतो, जे विटॅमिन्स घेत असतो, जी फळं खात असतो, त्या सगळ्यातनं आपल्याला हे सगळं मिळत असतं. मोस्टली लिफी व्हेजिटेबल्स घेत असतो ना, त्यातनं आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळत असतं. मग आता हे काय आहेत, तर हे सगळे आपल्या फूड मटेरियलमधनं मिळतात, म्हणून त्यांना म्हणायचं इनऑर्गॅनिक आयन्स. आणि मग त्यांचं फंक्शन काय, त्यांचा रोल काय आहे, तर ते सगळेच्या सगळे काय करत आहेत, आपल्या मसल्सला आणि नर्वस सिस्टीमला कंट्रोल करायचं काम करत आहेत. कळतंय. आता हे झालं तुमचं वन पार्ट, एक प्लाझ्मा म्हणून. आता ब्लड सेल्स आहेत बघा, की ब्लड आपलं जे रेड कलरचं आहे ते का रेड कलरचं दिसतंय, तर RBC बघा, रेड ब्लड कार्पुस्केल्स दिसलं तुम्हाला. मग ते आर म्हणजे रेड, बी म्हणजे ब्लड आणि सी म्हणजे कार्पुस्केल्स. क्लिअर सगळ्यांना, त्याला म्हणायचं RBC. आता कधी तुमच्या ब्लड टेस्ट केली आणि त्या ब्लड टेस्टचा रिपोर्ट बघितलात तर तुम्हाला प्लाझ्माचं पर्सेंटेज किती आहे, RBCs किती आहेत, WBC किती आहेत, त्याच्यानंतर प्लेटलेट्स किती आहेत, हे सगळं तुमच्या त्या रिपोर्टमध्ये असतं. आपल्याला काहीच माहिती नसतं, त्यामुळे आपण ते रिपोर्ट पण वाचत नाहीत आणि डॉक्टर काय सांगेल तेवढंच फक्त बघतो. पण आता मात्र कधी तुमच्या हाताला कोणाचाही ब्लड रिपोर्ट मिळाला तर ह्या 4 गोष्टी नेहमीच बघायच्या त्याच्यामध्ये. कळतंय. पहिलं काय आहे, RBC. आता किती असतात बघा, स्मॉल सर्क्युलर एन्युक्लिएटेड सेल्स. दीज सेल्स अपियर रेड ड्यू टू द हिमोग्लोबिन. का त्याला लाल कलर मिळाला आहे, तर आपल्या ह्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन, आयर्न ज्याला म्हणतो, ते प्रेझेंट असतं आणि त्या आयर्नमुळेच तुमचा हा सगळा जो काही ब्लडचा कलर आहे तो तुम्हाला रेड दिसतोय. ऑक्सिजन डिझॉल्व्स इन ब्लड ड्यू टू द हिमोग्लोबिन. आणि म्हणूनच तुम्हाला सांगितलं जातं की ज्यांच्याकडे हिमोग्लोबिन चांगलं आहे ते लोकांचं म्हणजे ब्लड सर्क्युलेशन खूप चांगली सिस्टीम राहते आणि कुठेही त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे ॲनिमियासारखे किंवा आजारी पडणं किंवा शरीरामध्ये रक्ताचा पुरवठा कमी आहे असं म्हटलं जातं की नाही, तर ज्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी असेल तर ऑफकोर्स त्यांच्यामध्ये जो आपण सेलकडनं किंवा आपल्या लंग्समधनं मिळालेला ऑक्सिजन आहे तो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिझॉल्व होत नाही आणि पुढे पास होण्याची प्रोसेस पण व्यवस्थित होत नाही मुलांना. पुढे काय सांगितलं बघा, 50 to 60 lakhs RBCs आर प्रेझेंट इन ईच क्युबिक मिलीमीटर ऑफ द ब्लड. आता क्युबिक मिलीमीटर म्हणजे आता तुम्हाला काही समजणार नाही, पण अतिशय म्हणजे ज्याला आपण ML पण नाही म्हणत आहेत. कळतंय.
50 to 60 लॅक्स RBCs आहेत. म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सेल्स असतात बघा. RBCs आर प्रोड्यूस इन रेड बोन मॅरो अँड लिव्ह फॉर द अबाउट 100 to 127 days. आता हे जर तयार होणारे प्रत्येक सेल्स आहेत की नाही तुमच्या, त्या मी शिकवताना पण तुम्हाला सांगत असते बघा, ओल्ड सेल्स आणि न्यू सेल्स असं म्हणतो आपण. तर ओल्ड सेल्स म्हणजे काय, तर एकदा सेल तयार झाली की ती आपल्या बॉडीमध्ये तिचं फंक्शन होईपर्यंत तिचं काम खूप दिवस चालत असतं. मग खूप दिवस म्हणजे किती, तर ह्या सेल्समधल्या, ब्लडच्या सेल्समधल्या जे RBCs आहेत त्या जवळजवळ 100 दिवस चालतात किंवा 127 days चालत आहेत. आणि मग त्यांचं काम काय आहे, तर दे RBCs आर प्रोड्यूस इन रेड बोन मॅरो. कुठे असतात त्या, बोन मॅरो. आता बोन मॅरो काय आहे, तर तुमच्या बोनमध्ये जो लिक्विड फ्लुइड आहे की नाही, तो तुमचा बोन मॅरो असतो. अँड लिव्ह फॉर अबाउट 100 days. आता WBC बघा. These are large nucleated and colorless cells. 5,000 to 10,000 WBCs are present per cube of the blood. समजलं. WBC म्हणजे काय, व्हाईट ब्लड सेल्स. आता ह्या किती असतात, खूप मोठ्या प्रमाणात. लार्ज म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, न्यूक्लिएटेड आहेत, कलरलेस आहेत. आता यांना WBC का म्हणायचं, आपण थोडक्यात त्यांना व्हाईट ब्लड सेल्स म्हणतो, म्हणजे ज्या कलरलेस आहेत. समजते. आणि त्या किती असतात, तर जवळजवळ 5,000 ते 10,000पर्यंत असतात. RBCs मात्र तुमच्या 50 ते 60 लाखांपर्यंत असतात. हे लक्षात ठेवा. 5 टाईप्स ऑफ द WBCs आर प्रेझेंट. किती आहेत, 5 प्रकारच्या WBC आहेत. काय आहेत, बॅसोफिलिस, इओसिनोफिलिस, न्यूट्रोफिलिस, मोनोसायटस अँड लिम्फोसायटस. बघा, एवढे सगळे शब्द आहेत. माहिती म्हणून, नॉलेज म्हणून लक्षात ठेवा. क्वेश्चन विचारला तर वेल अँड गुड, नाही विचारला तर ॲज पर युअर नॉलेज हे सगळं तुम्हाला माहिती असेल की ब्लडमध्ये मेन काय असतं, RBCs असतात. आणि RBCशी रिलेटेड काय असतं, तर हिमोग्लोबिन असतं. WBC असतात. WBCचं काउंट मात्र लेस असतं ॲज कम्पेअर टू द RBC. पण मात्र ह्या WBC 5 प्रकारच्या असतात. आणि ते प्रकार म्हणजे तुमचे बॅसोफिलस, इओसिनोफिलस, न्यूट्रोफिलस, मोनोसायटस अँड लिम्फोसायटस. WBCs आर प्रोड्यूस इन रेड बोन मॅरो. म्हणजेच पुन्हा जिथे RBC तयार होतात तिथेच तुमच्या WBC पण तयार होत असतात. WBC ॲक्ट ॲज द सोल्जर इन आवर बॉडी. बघा, त्यांची मात्रा किंवा त्यांचं काउंट ॲज कम्पेअर टू द RBC कमी आहे, पण त्यांचा रोल किती महत्त्वाचा आहे बघा. काय करतायत, त्या सोल्जरचा ॲक्ट करतायत. म्हणजेच तुमच्या बॉडीची रेजिस्टंट पॉवर वाढवण्यासाठी मदत करतात. मग इन केस तुम्हाला समजा इन्फेक्शन झालं, कुठल्या तरी बॅक्टेरिया तुमच्या बॉडीमध्ये एंट्री केली, तर तुमच्या बॉडीला रेजिस्ट करणं, तुमची इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग म्हणतो ना आपण, तर ती स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला कुठलाही आजार होत नाही. मग ही इम्युन सिस्टम तुमची स्ट्रॉंग कोणामुळे होते, या WBCमुळे होते. म्हणजेच त्या सोल्जरचं काम करतायत, फाईट करायचं काम करतायत. मग आतमध्ये जो काही तुमचा डिसीज किंवा रोगजंतू, व्हायरस गेला असेल किंवा बॅक्टेरिया गेले असतील, तर त्यांच्याशी फाईट करून त्यांना मारण्याचं काम कोण करतं आहे, WBC करतायत. आणि ज्यांच्याकडे मात्र ह्या WBC काउंट कमी असतो, म्हणजे थोडक्यात त्यांची इम्युन सिस्टम वीक असते, त्या लोकांना सारखा त्रास होत असतो किंवा ते सारखे आजारी पडत असतात. म्हणजे कधी ताप येतो आहे, कधी थंडी येते, कधी सर्दी होते आहे, खोकला होतो आहे, व्हायरल फिवर होतो आहे, असे सगळे आजार त्यांना होत असतात. कळते. आता फंक्शन बघा. दीज सेल्स अटॅक द पॅथोजन एंटरिंग आउट द बॉडी. पॅथोजन म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचे रोगजंतू तुमच्या बॉडीमध्ये जातील त्यांच्याशी ते अटॅक करतात. दे प्रोटेक्ट अस फ्रॉम द मायक्रोबियल डिसीज. आणि सगळ्या म्हणजे जंतूंपासून जे काही मायक्रोब्स आहेत त्यांच्यापासून जे डिसीज होतात त्यापासून आपलं संरक्षण करत असतात. नेक्स्ट आहे प्लेटलेट्स. आता हे शब्द तुमच्यासाठी नवीन असतील, पण प्लेटलेट्स हा आपल्या ब्लडचा एक हे पार्ट आहे. मग आता हे प्लेटलेट्स काय असतात बघा. दीज आर एक्स्ट्रीमली स्मॉल अँड डिस्क शेप. म्हणजेच काय आहे, सगळ्या सेलमधला छोटा अतिशय स्मॉल सेल काय असेल तर तुमचा हा प्लेटलेट्स. ते किती असतात बघा जरा. 2.5 to 4 lakh प्लेटलेट्स आर प्रेझेंट पर क्यूब ऑफ द ब्लड. म्हणजेच जे तुम्हाला मी RBC सांगितलं की नाही, 50 ते 60 लाख RBCs असतात आपल्या 1 किंवा ईच क्यूब
मिलीमीटरमध्ये. मग हे पण तेवढेच असतात, तेवढे म्हणण्यापेक्षा 2.5 ते 4 लाखांपर्यंत ह्यांची पण काउंट असतो, कळतं आहे. आता त्यांचं फंक्शन काय आहे, मेन रोल काय आहे त्यांचा, प्लेटलेट्स पार्टिसिपेट इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. मी आता तुम्हाला सांगितलं ना, फायब्रिनोजिन आणि प्रोथ्रोम्बिन हे जे तुमचं ब्लड क्लॉट करायला मदत करतात की नाही, हां, मग तसं तुमचं ह्या प्लेटलेट्स आहेत हे काय करत असतात, तुमचं बॉडीमधलं जे ब्लड आहे त्याला क्लॉट करायचं काम करतात. नाही तर कंटिन्युअस वाहत राहील ना, कुठे जखम झाली, डोकं फुटलं तर अख्खा सगळा बॉडीमधला सगळा ब्लड वाहून जाईल की नाही. हां, म्हणजेच त्याला क्लॉट करणं खूप गरजेचं आहे. आणि ही क्लॉट करण्याची जी प्रोसेस आहे मुलांनो, ती नॅचरली आपल्या ब्लडमध्ये त्याचे घटक आहेत, म्हणजे ॲज लाईक तुमचं प्रोथ्रोबिन आणि प्लेटलेट्स, की ज्याच्यामुळे तुमचं ब्लड आपोआप क्लॉट होत आहे. आता फंक्शन्स ऑफ द ब्लड. आता फंक्शन्स काय आहेत बघा, फंक्शन्स म्हणजे महत्त्वाची कार्य. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये ब्लड तर मेन आहे, मग आता त्या ब्लडचं मेन अजून एवढे 5-6 तुम्हाला मेन कार्य दिलेली आहेत, मेन फंक्शन दिलेले आहेत. तर फंक्शन्स ऑफ द ब्लड तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 मार्काला विचारलं जातं आहे. तर एक ब्लडचं फंक्शन तुमचं 1 मार्क देऊन जाईल तुम्हाला. काय काय आहे बघा, ट्रान्सपोर्ट ऑफ द गॅसेस. आता गॅस कोणते, एक गॅस म्हणजे तुमचा ऑक्सिजन आणि दुसरा आहे तो CO2. मग आता पहिलं, ऑक्सिजन इज कॅरीड व्हाया ब्लड फ्रॉम द लंग्स टू द सेल्स इन वेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम टिश्यूज टू द लंग्स. काय केलं जातं, पहिलं म्हणजे ब्लड थ्रू ऑक्सिजन आहे तो काय केला जातो, ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ द बॉडीपर्यंत पोचवला जातो आणि ईच अँड एव्हरी पार्टकडनं तुमचा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो कलेक्ट केला जातो. ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट्स. सिम्पल न्यूट्रिएंट्स लाईक ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स आर टेकन अप बाय द ब्लड फ्रॉम द वॉल ऑफ द अलिमेंटरी कॅनल. आता अलिमेंटरी कॅनल काय, तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे की नाही, त्याला आपण अलिमेंटरी कॅनल म्हणतो, कारण तिथे सगळं तुमचं काय केलं जातं, तुम्ही खाल्लेलं फूड जे आहे ते फूड जसं तुम्ही मिक्सरमधनं वाटण बनवता की नाही, एकदम बारीक पेस्ट, तसं आपल्या त्या अलिमेंटरी कॅनलमध्ये सगळं त्याचं म्हणजे बारीक पेस्ट तयार होते. आणि पुढे ती मात्र काय केली जाते, ॲब्सॉर्ब केली जात असते वाया तुमचे जे स्मॉल इंटेस्टाईन आहे त्याच्यामध्ये जे लेयर्स आहेत ना त्याच्यातनं. आता विचार करा, तुम्हाला असं वाटत असेल पाणी नळातनं वाहून जाते, जसं ब्लड वाहून जाते तसं तुमचं हे वाहून जाते, तर ती प्रोसेस ॲब्सॉर्ब करण्याची प्रोसेस आहे मुलांनो, जरा लक्षात घ्या. आतले जे आपले ऑर्गन्स आहेत ते मल्टी लेयर्ड आहेत आणि त्यातला जो इंटरनल लेयर असतो तो सगळं तुमचं जे फूड आहे की नाही, जेव्हा ट्रान्सफर होतं ते तुमच्या असोफेगसमधनं, ज्याला मी अलिमेंटरी कॅनल म्हटले ना, ती तुमची संपूर्ण एक सिस्टीम झाली. पण असोफेगस म्हणजे तुमचं जे किंवा बॅग लाईक स्ट्रक्चर असतं, मग त्यातनं ते पुढे काय करतं, पास आउट होतं आणि पुढे ते कुठे जातं, ट्रान्सपोर्टेड अप टू ईच सेल इन द बॉडी. आणि ते हळूहळू काय केलं जातं, आपल्या ईच अँड एव्हरी सेलपर्यंत ट्रान्सपोर्ट करण्याचं काम केलं जातं. मग आता हे कोण करतं, तर हे सगळं तुमच्या व्हाया ब्लड होत असतं. म्हणजेच ऑफकोर्स तुमचं जे काही एनर्जी आहे किंवा आपण जे अन्नाचं म्हणजे रक्त तयार होतो म्हणतो की नाही, तर ते या फॉर्ममध्ये तयार होत असतं. तिसरं काय सांगितलं आहे बघा, ट्रान्सपोर्ट ऑफ द वेस्ट मटेरियल. ऑफकोर्स जेव्हा आपण काहीतरी खात असतो तेव्हा सगळंच तुमचं ॲब्सॉर्ब केलं जातं असं नाही, तर काही घटक आहेत जे अनवॉन्टेड मटेरियल आहे किंवा जे ॲब्सॉर्ब केलं जात नाही, मग ते बाहेर टाकणं गरजेचं आहे. जे शरीराला आपल्या नको आहे मग ते बाहेर फेकणं पण महत्त्वाचं आहे की नाही. मग ती प्रोसेस कशी होते बघा, नायट्रोजिनियस वेस्ट लाईक अमोनिया, युरिया, क्रिटेनिटाइन are released by the tissue into the blood which carries those to the kidney for the excretion. आता तुम्हाला सगळ्या ह्याचं फंक्शन माहिती होणं गरजेचं आहे की अनवॉन्टेड मटेरियल आहे ते स्मॉल इंटेस्टाईनमधनं तुमच्या लार्ज इंटेस्टाईनपर्यंत जातं सॉलिड फॉर्ममध्ये, पण तुमचं ब्लडमध्ये पण अनवॉन्टेड मटेरियल जे जात असतं तेही फिल्टर करण्याची प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये आहे. आणि त्यासाठी स्पेशली आपल्याकडे 2 किडनीज असतात, म्हणजे अ पेअर ऑफ किडनी इज प्रेझेंट इन आवर बॉडी. आणि मग त्या किडनीचं मेन फंक्शन काय आहे, तर ब्लड फिल्ट्रेशन. कळतं आहे, जिथे तुम्ही अगदी म्हणजे तुम्ही आता तुम्हाला इथे नसेल दाखवलं कदाचित, तर बघूया आपण. नाही दाखवलं
पण पेअर ऑफ किडनी आपल्या बॉडीमध्ये आहे. तुम्हाला एवढंच आहे ना सध्या शिकायला, म्हणून त्यांनी ते तुम्हाला पुढचं दाखवलं नाही. पण खाली ॲबडॉमेनमध्ये तुम्हाला पेअर ऑफ किडनी आहे आणि मग ते सगळं ब्लड जे आपलं म्हणतो ना आपण, ते ट्रान्सफर होतं किडनीमध्ये आणि किडनीमध्ये त्याचं फिल्ट्रेशन होतं आणि त्यातनं अनवॉन्टेड मटेरियल म्हणजे काय, तर युरिया, तुम्हाला बाथरूमला जायला लागतं की नाही, मग ते सगळं युरिया आहे, ज्याला अमोनिया म्हणतो, ते सगळं तुमचं बाहेर काढलं जातं आणि युरेथ्रा मार्फत ते काय केलं जातं, बॉडी आउट ऑफ बॉडी केलं जात असतं. त्यानंतर प्रोटेक्शन. अँटीबॉडीज आर प्रोड्यूस इन द ब्लड अँड दे प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम द मायक्रोब्स अँड अदर हार्मफुल पार्टिकल्स. आता हे कोण करतं आहे, तर आपल्या शरीरामध्ये तुम्हाला कधीतरी आजारी पडल्यावर तुम्हाला अँटीबायोटिक्स घ्यावे लागतात, कळते. मग ते जेव्हा तुमच्याकडे खरोखरच तुमची बॉडी प्रोटेक्ट करत नसेल तुम्हाला, तर तुम्हाला ते डिसीज होतात आणि मग त्याच्यावर तुम्हाला डॉक्टर मेडिसिन देतात, ज्याला आपण अँटीबायोटिक म्हणतो. पण तुमच्या बॉडीमध्ये जर स्वतःच नॅचरली अँटीबॉडीज तयार होत असतील ना, तर तुम्हाला ते कुठल्याही प्रकारचा डिसीज होत नाही. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला किती कळतं माहीत नाही आहे, पण आता आपण 2 वॅक्सिन घेतो की नाही कोरोनाच्या, तर तुमच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या असं म्हटलं जातं. म्हणजे आता तुम्हाला 2 वॅक्सिन तुमच्या बॉडीमध्ये गेल्या म्हणजे तुमची बॉडी तुमचं करोनापासून प्रोटेक्शन करायला तयार झाली. का, तर तिच्यामध्ये अँटीबॉडीज त्या व्हायरसच्या तयार झाल्या. कळतंय, समजते सगळ्यांना. मग तशा प्रकारचं प्रोटेक्शन कुठे होतं आहे, तर आपल्या बॉडीमध्ये नॅचरली होत असतं, की इतर सगळे बॅक्टेरियल किंवा मायक्रोब्सच्यामुळे होणारे जे डिसीज आहेत त्यांच्यासाठी नॅचरली आपली बॉडी तयार असते. Antibodies are produced in the blood and they protect the body from the microbes and other harmful particles. पुढचं काय सांगितलं आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ द एन्झाईम्स अँड हार्मोन्स. आता हे पण तुम्हाला कळेल की एन्झाईम्स काय आहेत, हार्मोन्स काय आहेत. बघा, ब्लड ट्रान्सपोर्ट ऑफ द एन्झाईम्स अँड हार्मोन्स फ्रॉम द साईट ऑफ देअर प्रोडक्शन टू द साईड ऑफ देअर ॲक्शन. आता कधी आता हे तुम्हाला जास्त नाही मला असं वाटतं कळणार, पण एक साधारण बघा, एन्झाईम्स म्हणजे तुमचा आवडता पदार्थ ताटात बघितलं किंवा नुसता घरातनं वास जरी आला तरी तुमच्या तोंडात लाळ येते की नाही. म्हणजे नुसतं चिंच म्हटलं तरी सगळ्यांच्या तोंडात लाळ येते. म्हणजेच काय होतं आहे, ते नॅचरल सिक्रेशन आहे ना, की तुमच्या ब्रेनला समजलं चिंच म्हटल्यानंतर हा छान, खूप छान पदार्थ तुमच्या आवडीचा, मग लगेच आपोआप सिक्रेशन होतं आहे, त्याला म्हणायचं नॅचरल सिक्रेशन. मग हे नॅचरल सिक्रेशन कोणाचं होतं आहे, तर व्हेरियस टाईप्स ऑफ एन्झाईम्स अँड हार्मोन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. आता तुम्ही 8वीला गेलात म्हणजे जवळजवळ तुम्ही 13-14 इयर्सचे झालात की नाही, मग आता तुमच्या बॉडीमध्ये वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेशन व्हायला लागले आहे. म्हणजे तुम्ही थोडेसे मोठे पण व्हायला लागलात आणि त्या मोठ्या होण्याच्या प्रोसेसमध्ये एकतर एन्झाईम्स फॉर डायजेशन होत असतात आपल्याकडे आणि हार्मोन्स असतात. तो तुमचा जो इंटरनल डेव्हलपमेंट चालू आहे ना तुमची, त्याच्यामध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ हार्मोन्स तुमच्या बॉडीमध्ये तयार होत असतात, नॅचरली सिक्रेट होत असतात. क्लिअर सगळ्यांना. त्याच्यानंतर आहे थर्मो रेग्युलेशन. आता हे काय असतं बघा, बॉडी टेम्परेचर इज मेंटेन कॉन्स्टंट ॲट द 37 डिग्री सेल्सिअस बाय द वॅसो डिलेशन अँड वॅसो कॉन्स्ट्रिक्शन. बघा, आता तुमच्याकडे डॉक्टरांकडे गेलात, तुम्हाला जेव्हा ताप येतो की नाही तेव्हा डॉक्टर टेम्परेचर घेतात, तेव्हा ते मोस्टली सेल्सिअसमध्ये नाही घेत, ते फॅरेनहीटमध्ये घेतात. का, तर मग तुमचा कधीतरी तो 97 किंवा 98च्या अबोव गेला की मग तुम्हाला ताप आल्यासारखं फील होतं आहे आणि मग ते 98 असतं, त्याला फॅरेनहीट म्हणतो. म्हणजे ते डॉक्टरांचं मोजण्याची आहे. पण आत्ता तुम्ही त्या करोना पिरियडमध्ये जेव्हा मोजता की नाही, तुमचं स्कूलमध्ये जाताना तुमचं बॉडी टेम्परेचर घ्यायला एक हे असतं बघा, छोटंसं युनिट असतं, सगळ्यांच्या बरोबर असणार. आता तुमच्या स्कूल सुरू झालेत ना, तुम्हाला स्कूलमध्ये एंट्री करण्यापूर्वी तुमचं टेम्परेचर बघितलं जातं आणि तुम्हाला सॅनिटायझर पण दिला जातो. तर तेव्हा ते जे टेम्परेचर तुमचं बघितलं जातं ना, ते आत्ता मात्र ते डिग्री सेल्सिअसमध्ये बघतायत. तेव्हा तुम्ही कधीतरी बघा, मोस्टली वातावरणामध्ये कितीही टेम्परेचर हाय होऊ द्या किंवा कोल्ड होऊ द्या, आपलं टेम्परेचर मात्र कॉन्स्टंट असतं आणि ते कितीपर्यंत असतं, 37 डिग्री. समजतंय. मग ह्याला म्हणायचं थर्मो रेग्युलेशन. म्हणजेच वातावरणामधला इफेक्ट आपल्या बॉडीवर अजिबात होत नाही. फार तर तुम्हाला थंडी लागते थंडीच्या दिवसांमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये असह्य असा कडकडीत उन्हाळा येतो, पण मात्र आतलं बॉडीचं टेम्परेचर आहे ते कायम मेंटेन असतं. म्हणून असतं बघा, थंडीच्या दिवसात तुमच्या अंगावर केस उभे राहतात. का, तर प्रोटेक्शन करण्यासाठी. आणि उन्हाळ्यामध्ये भरपूर घाम येतो. का,
तर टेम्परेचर कूल राहण्यासाठी, कारण घाम आला आणि तुम्ही फॅनखाली गेलात की तुम्हाला कूल वाटतं बघा, समजतंय, म्हणजे टेम्परेचर कूल राहतं. मेंटेनिंग द बॅलन्स ऑफ द मटेरियल लाईक NaK इन द बॉडी. काय केलं आहे, ऑफकोर्स सोडियम आणि पोटॅशियम खूप महत्त्वाचे मिनरल्स आहेत आणि ते आपलं बॅलन्स जे बॉडीचं लागतं की नाही ते मेंटेन करण्याचं काम करत असतात. इफ ब्लिडिंग ऑकर्स ॲट द इंजुरी, प्लेटलेट्स अँड प्रोटीन कॉल्ड फायब्रिनोजिन ऑफ द ब्लड फॉर्म द क्लॉट अँड सील द इंजुरी. तेच सांगितलं की मगाशी तुम्हाला प्रोथ्रॅब्रिन नावाचा एक घटक सांगितला की नाही, ज्याला आपण फायब्रिनोजिन म्हणतोय. म्हणजे फायब्रिनोजिन आणि प्रोटीन हे काय करत असतात, उभ्या आडव्या लाईन्स तयार करत असतात आणि थोडक्यात काय करायचं की ते नेट तयार करतात आणि त्या नेटमध्ये ते ब्लड अडकतं आणि ते ब्लड क्लॉटिंगमध्ये फॉर्म होतं आणि मग आपलं वाहायचं ब्लड असतं ते स्टॉप होऊन जातं, म्हणजे त्याला म्हणायचं सील द इंजुरी. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा, ह्युमन ब्लड ग्रुप्स. आता तुम्हाला काय सांगणार आहे, ब्लड ग्रुप. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत की आपल्याकडे AB, AB आणि O असे 4 ब्लड ग्रुप 4 ब्लड ग्रुप आहेत. आता त्यातनंही आपल्या प्रत्येकाला कुठला तरी एकच ब्लड ग्रुप असतो. मग आता त्या ब्लड ग्रुपचं महत्त्व काय आहे ते बघा. Depending upon the proteins like antigens and antibodies, different blood groups are formed. There are 4 main groups: A, B, AB and O. Besides, there are 2 types of the Rh negative and Rh positive of the group 4 groups. Thus, in all 8 blood groups are formed. आता 8 कसे झाले, तर A असेल तर A पॉझिटिव्ह म्हटला जातो, A निगेटिव्ह म्हटला जातो. समजतंय? म्हणजे 4 आहेत म्हणजे त्यांचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर केले तर तुम्ही 4चे 8 होऊ शकतायत. आणि जर तुम्ही ब्लड टेस्ट केली असेल म्हणजे ब्लड ग्रुप फाइंड आउट करण्यासाठी, तर तुम्हाला त्याच्यावर तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे ते तुम्हाला त्या ब्लड ग्रुपमध्ये मिळतं. म्हणजे कधी प्रत्येकाला आणि स्वतःचा ब्लड ग्रुप माहीत असणं गरजेचं आहे हा मुलांनो. आणि तुमचा ID कार्ड असतो बघा, त्याच्यावर नेहमी तुम्हाला ब्लड ग्रुप लिहायला सांगतात. का तर इमर्जन्सी कधी तुमच्यावर आली तर तुमचा ब्लड ग्रुप कुठे कोणता आहे हे माहिती नसलं तर मोठा प्रश्न येईल मुलांनो की तुम्हाला कसं, म्हणजे त्यावेळेला टेस्ट करून तो रिपोर्ट येईपर्यंत बराच वेळ झालेला असतो. त्यापेक्षा तुमच्या ID कार्डवर जर असेल तर ऑफकोर्स त्याच्यावर तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि तुमच्या ब्लड ग्रुपचं नाव दिलेलं असतं. If the person meets an accident, bleeding occurs through the wounds. Many times blood transfusion is necessary during the surgical operation. Similarly, blood is transfused in case of the patients of the anemia, thalassemia and cancer. Blood transfusion is carried out to compensate the blood storage in the body. This is called as the blood transfusion. काय आहे? पहिली गोष्ट, ब्लड डोनेशन. ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, तुमचा ब्लड ग्रुप माहिती असेल तर तुम्ही ते तुमचा ब्लड डोनेट करू शकतात आणि तुम्ही ब्लड घेऊ पण शकता. मग ते ब्लड घेण्याची प्रोसेस कशी असते, तर इमर्जन्सी तुमच्या बॉडीला काही रिक्वायरमेंट असतील तेव्हा किंवा तुम्हाला ऑपरेशनला तुम्हाला ब्लड कमी पडत असेल तर ते ब्लड तुम्हाला घ्यावं लागतं आणि घेताना पण तुमचा ब्लड ग्रुप मॅच असेल तरच तुम्हाला ते मिळतं. नाहीतर तुमचे रिलेटिव्स तुमचे सगळा तुम्हाला ब्लड द्यायला तयार असतील तरीही तुम्ही घेऊ शकत नाहीत. समजतंय का? तर तुमचं ब्लड ग्रुप तो मॅच असणं किंवा एवढे ब्लड ग्रुपमधले तुमचे जे घटक आहेत की नाही तेही सगळे मॅच असणं खूप गरजेचं असतं मुलांनो. असं सहजासहजी एकमेकांना दिलं जात नाही. कळतंय? फ्रॉम वेअर द ब्लड इज सप्लायड फॉर ब्लड ट्रान्सफ्युशन. कुठे केलं जातं? तुम्ही काही घरी देऊ शकणार आहात का? ते नाही. मग काय करायचं आहे बघा. ब्लड इज कलेक्टेड इन द ब्लड बँक बाय स्पेसिफिक मेथड फ्रॉम द हेल्दी पर्सन अँड सप्लाय टू द नीडफुल पर्सन. कुठे केलं जातं? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की रक्तदान शिबिर लागले जातात आणि बरेच वेळेला ते शिबिर अगदी म्हणजे हल्ली तर सगळ्यांकडे गावांमध्ये दवाखान्यांच्यात किंवा मोठे मोठे लोक हे असे प्रोग्राम अरेंज करतात आणि तिथे ब्लड डोनेशनचे कॅम्प लागतात. आणि हे सगळं जे ब्लड डोनेशन झालेलं आहे ते प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे ना, कुठेतरी कलेक्ट करून ठेवणं गरजेचं आहे की नाही. मग ज्या प्लेसमध्ये ते स्टोअर केलं जातं की नाही सेफली, त्याला ब्लड बँक म्हणतात. आणि मग तुम्हाला गरज लागली की तुम्हाला डॉक्टर लोक लिहून देतात ह्या ब्लड बँकमध्ये जा आणि तुमच्या या टाईपचा तुम्ही ब्लड रिझर्व करून ठेवा किंवा बुक करून ठेवा, म्हणजे इमर्जन्सी तुम्हाला तो मिळू शकेल. बऱ्याच वेळेला सर्जरीमध्ये अशा गोष्टी सांगितल्या जात असतात.
म्हणजेच ब्लड डोनेट करणं हे हेल्दी पर्सनचं काम आहे. आणि ते कोणासाठी उपयोगी पडतं, तर कोणाला ॲक्सिडेंट झाला, कोणाला ॲनिमिया असेल, शरीरामध्ये ब्लड कमी असेल, कोणाचा ऑपरेशनच्या वेळेला त्यांना गरज लागत असेल, तर अशा पर्सनला ते उपयोगी पडू शकतं. If the collected blood is not to be used immediately, it can be stored for some days in the refrigerator. तुमच्या घरातल्या रेफ्रिजरेटरमध्ये नाही, कळलं? ते ब्लड एका सिक्युअर बँकेमध्येच केलं जातं, ज्याला ब्लड बँक म्हणतात, कारण तिथे त्यांची प्रोसिजर असते आणि एक ठराविक टेम्परेचर त्यांनी मेंटेन केलेलं असतं. क्लिअर? ब्लड डोनर कोण असतो? पर्सन हू डोनेट्स द ब्लड ॲज रिफर्ड ॲज द ब्लड डोनर. म्हणजेच जो ब्लड डोनेट करतो त्याला म्हणायचं डोनर, आणि जो ब्लड घेतो त्याला म्हणायचं रिसिप्टंट. काय आहे? द पर्सन हू रिसिव्ज द ब्लड इज रिफर्ड ॲज द रिसिप्टंट. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा, देणारा असतो त्याला म्हणायचं डोनर, घेणारा असतो त्याला म्हणायचं रिसिप्टंट. मग आता ही देण्याघेण्याची प्रोसेस कोणामध्ये चालते? पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप ओ कॅन डोनेट द ब्लड ऑन द पर्सन हॅविंग एनी ब्लड ग्रुप. म्हणजेच ज्यांचा ब्लड ग्रुप ओ आहे ते कोणालाही ब्लड डोनेट करू शकतात. म्हणजे थोडक्यात त्यांचं ब्लड कोणालाही चालू शकतं आहे. क्लिअर? वेअर ॲज द पर्सन विथ ए बी ब्लड ग्रुप कॅन रिसिव्ह द ब्लड फ्रॉम द पर्सन विथ एनी अदर ब्लड ग्रुप. बघा, हा जो तुमचा ए बीवाला आहे तो काय करतो आहे? घेऊ शकतं आहे कोणाकडनं? एवाल्याकडनं पण, बीवाल्याकडनं पण, ए बीवाल्याकडनं पण आणि ओवाल्याकडनं पण. समजते? पुढे बघा, पर्सन विथ एनी अदर ब्लड ग्रुप, हेन्स द पर्सन ब्लड ग्रुप ओ इज कॉल्ड ॲज द युनिव्हर्सल डोनर. म्हणजेच ओ ग्रुपवाला आहे तो सगळ्यांना देऊ शकतो म्हणून त्याला युनिव्हर्सल डोनर म्हणायचं, आणि जो ए बीवाला आहे त्याला म्हणायचं युनिव्हर्सल रिसिप्टंट. क्लिअर सगळ्यांना? पक्क लक्षात ठेवायचं आहे, अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. ओ हा डोनेट करू शकतो, देऊ शकतो, आणि ए बीवाला आहे तो कोणाचंही चारपैकी कोणतंही ब्लड तो घेऊ शकतो. समजतं आहे? पुढे बघा, ब्लड ग्रुप्स आर हेरिडिटरी अँड डिपेंड्स अपॉन द जीन्स इनहेरिटेड फ्रॉम द पॅरेंट्स. म्हणजेच तुमचा ब्लड ग्रुप हा जेनेटिक्स आहे, तुमच्या पॅरेंट्सकडनं तुम्हाला येतो आहे ना, त्यामुळे तुमच्या पॅरेंट्सचा जो आहे तोच तुमच्याकडे येत असतो. जीन्स इनहेरिटेड फ्रॉम द पॅरेंट्स. ब्लड ट्रान्सफ्युजन इज परफॉर्म ओनली आफ्टर द ब्लड ग्रुप मॅचिंग. कधी होतो आहे ब्लड ट्रान्सफ्युजन? म्हणजे ब्लडची देवाणघेवाण फक्त तुमचा ग्रुप मॅच, तुमचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह मॅच असेल तरच ते होऊ शकतं, अन्यथा देऊ शकत नाही. इफ इट इज डन विदाऊट मॅचिंग इट मे प्रूव्ह फॅटल फॉर द पेशंट. काय आहे? समजा इन केस बाय चान्स ब्लड बँकवाल्यांकडनं बाय मिस्टेक जर तुमचा मॅच ग्रुप जर तुम्हाला चुकून दिला गेला नाही तर मात्र तुमचं ते ब्लड जर तुमच्या बॉडीमध्ये गेलं तर तुम्हाला ते त्रासदायक होऊ शकतं. म्हणजे एखाद वेळेस पेशंट दगावू शकतो, कारण ते मॅच होत नाही आहे आपल्या बॉडीला. समजतं आहे? म्हणजेच ते खूप केअरफुली करणं गरजेचं असतं, कुठलीही गोष्ट घाईघाईत करणं नाही. पर्सन हू डोनेट्स द ब्लड मे बी रिसिप्टन्स इन फ्युचर. आणि ऑफकोर्स जे डोनेट करतात ना त्यांना कधीही गरज लागली तरी एनी टाईम त्यांच्यासाठी ब्लड तयार असतं. का? तर त्यांनी स्वतः डोनेट केलेलं आहे, त्यामुळे इमर्जन्सी त्यांना कुठल्याही परिस्थितीत कुठलाही ब्लड बँक नाही म्हणत नाही. म्हणून तर ब्लड बँकवाले जे डोनर्स असतात ना त्यांना कार्ड दिलेलं असतं त्यांनी. म्हणजे तेवढं त्यांचं कार्ड दाखवलं ना की त्यांना कुठल्याही एनी हाऊ कंडिशनमध्ये त्यांना इमर्जन्सीमध्ये ब्लड मिळू शकतं. काय काय सांगितलं आहे बघा. ब्लड इज रिसिप्टन्स इन फ्युचर. ब्लड डोनेशन विदाऊट एनी एक्सपेक्शन इज ऑलवेज लाईफ सेविंग. आणि खरोखर हे 24 तासात मुलांना तयार होत असतं, त्यामुळे एक अधनंमधनं जे हेल्दी पर्सन आहेत जे अबोव 18 इयर्स आहेत त्यांनी डोनेट करायला काहीच हरकत नाही आहे. ब्लड इज रिक्वायर्ड इन वेरियस सिच्युएशन्स लाईक ॲक्सिडंट, ब्लिडिंग, पार्टिशन, सर्जिकल ऑपरेशन. म्हणजे वेगवेगळी कारणं सांगितलीत, पण ह्या सगळ्या कारणांमध्ये तुम्हाला कधी कधी ब्लडची गरज लागते आणि तुम्हाला ते बाहेरून ब्लड किंवा बँकेतनं ब्लड घ्यावं लागतं आहे, ज्याला ब्लड बँक म्हणतात. ब्लड इज डोनेटेड बाय द हेल्दी पर्सन इज यूज टू सेव्ह द लाईफ ऑफ नीडफुल पर्सन. हेन्स ब्लड डोनेशन इज कन्सिडर्ड ॲज द बेस्ट डोनेशन. म्हणजेच ब्लड डोनेशन खूप महत्त्वाचं आहे. का? तर ते एखाद्याचा जीव वाचू शकतो आहे, म्हणून आत्ता सध्याच्या काळामध्ये ब्लड डोनेशनला खूप महत्त्व आलेलं आहे.
नेक्स्ट काय सांगितलं आहे, ब्लड प्रेशर. हां, हे बघा, हे लावतात ना तुमच्या इथे, बेल्ट लावतात आणि मग तो बलून असतो तो, असा त्या नर्स लोक किंवा काय सिस्टर्स लोक असं प्रेस करत असतात आणि मग एक तो मर्क्युरीचा एक बँड दाखवला आहे बघा. त्या बँडवर तुम्हाला तो एका जागेवर कुठेतरी तो स्थिर झालेला दाखवत आहेत आणि मग स्थिर झाल्यानंतर तुम्हाला ते बघायला मिळतं. मोस्टली किती असतं बघा तुमचं, जवळजवळ ते 180 किंवा 120 to 80 याच्या दरम्यान असतं, कळतंय. याला म्हणायचं, कुठे गेलं, हां, ब्लड प्रेशर. ब्लड इज कंटिन्युअसली केप फ्लोईंग थ्रू द ब्लड वेसल, रिलॅक्सेशन ड्युरिंग द contraction relaxation of the heart. Due to the contraction of the pressure is extended on the wall of the arteries and it is called as the blood pressure. कळलं सगळ्यांना. ज्या रेड दाखवले ज्यांना आर्टरीज म्हणतात त्यांच्यामधनं जो ब्लडचा प्रेशर असतो त्याला आपला ब्लड प्रेशर म्हणायचं, ज्या हार्टकडनं निघत असतात किंवा हार्टपासून त्यांचं स्टार्ट असतं. प्रॉपर ब्लड प्रेशर इज नेसेसरी टू सप्लाय द ब्लड इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. Pressure recorded during the contraction of the heart is called as a systolic pressure and one recorded during the relaxation is called as the diastolic pressure. बघा, हा सिस्टॉलिक तुमचं काय सांगितलं त्यांनी, प्रेशर रेकॉर्डेड ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे असा जवळ येतो की नाही हात, त्याला म्हणायचं कॉन्ट्रॅक्शन प्रोसेसमध्ये. आणि रेकॉर्डेड ड्युरिंग द रिलॅक्सेशन म्हणजेच जेव्हा रिलॅक्स मोडमध्ये येतो तेव्हा त्याला म्हणायचं डायस्टॉस्टिक प्रेशर. ब्लड प्रेशर ऑफ द हेल्दी पर्सन इज अबाउट बघा 120 to 80, कळलं. हां, MM टू किती असतं 139 to 89 mm ऑफ द HG. म्हणजे हा मी तुम्हाला ब्लॅक पोर्शन डायग्राममध्ये दाखवला की नाही, त्याला मर्क्युरी म्हणायचं, पारा, आणि त्याचा सिम्बॉल आहे HG. आणि तो तुमचा ब्लड प्रेशर कुठेतरी एका जागेवर स्थिर झाला की त्या नर्स आहेत त्या तुमचा तो रीडिंग लिहून देतात तुम्हाला तुमच्या कागदावर. आणि एकतर तो असणं किती गरजेचं आहे, जो तुमचा 122 म्हणजे मॅक्सिमम 120 मिनिमम 80 असणं गरजेचं आहे. आणि अगदीच जास्तीत जास्तच किती चालू शकतो आहे, 139 to 89पर्यंत चालू शकतो आहे. इट इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ द मॅनोमीटर. हां, तो जो जे तुमचं आहे ना, खाली नाव दिलं आहे बघा तुम्हाला, ते तुमचं ब्लड प्रेशर मोजण्याचं एक इक्विपमेंट आहे, कळतं आहे. हां, त्याचं नाव लक्षात ठेवा, त्याचं स्पेलिंग लक्षात ठेवा, तुम्हाला कुठेतरी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर त्याच्यानंतरचा पोर्शन आहे मुलांनो हायपर टेन्शन. हायपर टेन्शन म्हणजे काय, तर ब्रॅकेटमध्ये दिलं आहे बघा, हाय ब्लड प्रेशर. आता हे तुमच्या बाबतीत नाही आहे, पण घरातल्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला तुम्हाला हाय आणि लो असे दोन्ही शब्द तुम्हाला ऐकायला मिळत असतील, तर त्याचं मिनिंग आत्ता समजेल बघा. हाय ब्लड प्रेशर दॅन द नॉर्मल इज रिफर्ड ॲज द हायपर टेन्शन. इन द आर्टरीज ऑफ द पर्सन विथ हायपर टेन्शन अननेसेसरी टेन्शन डेव्हलप, हार्ट नीड्स टू परफॉर्म मोर फंक्शन दॅन द नॉर्मल कंडिशन. म्हणजे नॉर्मल कंडिशनला एकतर तुमचं प्रेशर 120 to 80 चालू शकतं, पण उगाचच काही तुम्ही असं बिनाकामाचं जर टेन्शनमध्ये असाल तर तुमच्या टेन्शनचा जो काही इफेक्ट आहे ना, तो तुमच्या त्या ब्लड प्रेशरवर होत असतो आणि मग कुठेतरी ते ब्लड प्रेशर तुमचं वाढलं जातं. मग बऱ्याच वेळेला डॉक्टर तुम्हाला बोलतात बघा, कुठलं टेन्शन आहे का तुम्हाला, म्हणजे तुमचा प्रेशर एवढा वाढला आहे का, तर तो इफेक्ट तुम्हाला तिथे जाणवतो आणि तुमचं ब्लड प्रेशर आहे ते हाय होऊन जातं आहे, कळतं आहे. Heart needs to perform more function than the normal condition. In case of the hypertension, both systolic and diastolic pressure are high in the hypertension. दोन्हीच्या दोन्ही हाय होत आहेत. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय आहे, नॉर्मल तुमचं 120 आणि 180 होतं की नाही, 120 आणि 80, तर ते तुमचं 139 आणि 89पर्यंत चालू शकतं. पण कधी कधी इतकं हाय होऊन जातं आहे की मग लोकांना म्हणजे हायपर टेन्शनच्या म्हणजे नॉर्मल करायला गोळ्यासुद्धा घ्याव्या लागतात, कळते. तर उगाचच विनाकारण कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. आता टाईप काय सांगितलेत बघा त्याच्यामध्ये, नॉर्मल ब्लड प्रेशर किती सांगितलं तुमचं, सिस्टॉलिक प्रेशर आणि डायस्टॉलिक प्रेशरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा कशाला काय म्हणायचं. पहिलं नॉर्मल आहे ते 90 to 119पर्यंत चालू शकतं आणि तुमचं जे कमी आहे त्याला म्हणायचं 60पर्यंत ते किंवा 79पर्यंत चालू शकतं. प्रायमरी हायपरटेन्शन आहे म्हणजे अगदी जस्ट कुठेतरी थोडंसं वाढलं आहे तर ते 120 to 139पर्यंत चालतं.
नंतर हे इकडे 80 to 89पर्यंत, म्हणजे आपलं तुम्हाला जे आत्ता रीडिंग दाखवलं की नाही त्याला प्रायमरी म्हटलं तरी चालणार आहे, जे तुम्हाला आता शिकवताना मी सांगितलं. आता त्याच्यानंतर अगदीच हायपर टेन्शन नंबर स्टेज नंबर 1, मग ते जातं तुमचं 140पर्यंत किंवा त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे 159पर्यंत. आणि डायस्टॉचिकमध्ये कुठे जाते ते 90 अबव जाते, म्हणजेच 90 अँड 99च्या मध्ये. आणि हायपर टेन्शन म्हणजे अतिशय लास्ट स्टेज ज्याला म्हणतो ना, स्टेज नंबर 2, ते जवळजवळ तुमचं 160पर्यंत जातं आहे. कळतं आहे? हां, म्हणजे कधी कधी 160च्या पण अबव किंवा इकडे तुमचं मिनिमम 100च्या पण अबव जाते. ही कंडिशन तर येऊच नाही. कळतं आहे? ABO ब्लड ग्रुप्स वेअर डिस्कवर्ड बाय द कार्ल लँडस्टेनर इन 19 म्हणजे 1900च्या काळात. आता सध्या आपण आहोत ते 21 सेंचुरीमध्ये आहोत, म्हणजे जवळजवळ हे 200 वर्षांपूर्वी हे सगळं शोधून काढलेलं आहे. ही वॉन द नोबेल प्राइज इन 1930 फॉर दिस डिस्कवरी. ब्लड ग्रुप AB वॉज डिस्कवर्ड बाय द डिकॅस्टेलो अँड स्टर्ली इन द 1902. म्हणजे त्याच्यानंतर 2 वर्षानंतर पुन्हा हा AB फाइंड आउट केला. जे तुमचे सायंटिस्ट लोक असतात ना, ते मोस्टली हे अशा प्रकारचे रिसर्च करतच असतात आणि त्याच्यातनं आपल्याला बरंचसं शिकायला मिळतं आणि तुमचं नॉलेज वाढतं. आता हेमॅटॉलॉजी हा तुमचा अगदीच बुद्धीचा कस लागणार आहे. काय? ब्रँच ऑफ मेडिकल सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ब्लड, हेमॅटोपायोटिक ऑर्गन्स अँड ब्लड डिक्रीजेस ॲज द डिसीजेस as is called as the hematology. Research of the diagnosis and remedies of the blood disease is also performed in this branch. म्हणजे हा अजून पुढचा की ह्याच्यामधले काही असतात ना, ब्लड कॅन्सरशी रिलेटेड काही असतात ना गोष्टी, त्या तुम्हाला इथे ज्याचा स्टडी केला जातो त्याला हेमॅटोलॉजी म्हटलं जातं. हे फक्त तुमचं डू यू नो म्हणजे तुमच्या माहितीसाठी दिलं आहे, त्याच्यावर फक्त एक नॉलेज म्हणून तुम्हाला माहिती असावं म्हणून. क्लिअर? बरं, आता इथे आपला चॅप्टर संपला. काय कोणाला डाऊट आहे का? क्लिअर झालं सगळं? लेसन खूप छान आहे. आपल्या बॉडीबद्दल सगळं तुम्हाला सांगितलं आहे. जरा इंटरेस्ट घेऊन त्याचा अभ्यास करा, वाचा, समजून घ्या. खूप छान आपल्या बॉडीचं नॉलेज तुम्हाला मिळेल, काय काय आहे ते. ओके, चला 2-3 वेळा वाचा म्हणजे तुम्हाला सगळं कळेल आणि इंटरेस्ट घेऊन वाचा म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. क्वेश्चन आन्सर तर तुम्ही द्याल, पण एक तुमचं नॉलेज असलं म्हणजे बेसिक नॉलेज पण राहतं ना तुमच्याकडे. चला, ओके. आता आजचा होमवर्क म्हणजे तुमचं एक्सरसाइज कंप्लीट करायची. ओके, चलो बाय बाय. बाय.